आज आपण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. तर त्यासाठी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन पाहण्याच्या अगोदर आपल्याला काही टर्म्स माहिती असणं गरजेचे असतात. मीन किंवा ॲव्हरेज जो आपण एक्स बारने डिनोट करतो, स्टँडर्ड डिव्हिएशन इज एस डी जो की आपण सिग्माने डिनोट करतो. व्हॅरियन्स काय असतो? सिग्माचा स्क्वेअर. स्टँडर्ड डेरिव्हेशनचा स्क्वेअर असतो म्हणजे सिग्मा स्क्वेअर. व्हॅरियन्स एरिया एने डिनोट करतो जो की आपल्याला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. आता मीन ॲव्हरेज झेड बार, स्टँडर्ड डेव्हिएशन एस डी, व्हॅरियन्स सिग्मा स्क्वेअर, एरिया ए. आणि आपल्याकडे 3 फॉर्म्युले असतात. ठीक आहे. पहिला असतो फॉर्म्युला झेड इक्वल्स टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड सिग्मा. पहिला काय घ्यायचं? एक्स, नंतर एक्स बार डिवाइड करणार आपण सिग्माने. आणि आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये एक एरिया गिवन असतो त्यावेळेस आपण काय करणार? रिक्वायर्ड एरिया इक्वल्स टू 0.5 मायनस गिवन एरिया. आणि ज्यावेळेस आपल्याकडे 2 एरिया आपल्याला गिवन असतात तर त्यावेळेस आपण काय करणार? रिक्वायर्ड एरिया इक्वल्स टू A1 प्लस A2. ते आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. द मीन इंटेलिजंट लेवल ऑफ अ ग्रुप ऑफ स्टुडंट इज 90%, स्टँडर्ड डेव्हिएशन 20%, assuming that the intelligence level of normally distributed. Find percent of student with intelligence level over 100%. Given area जो की आपल्याला दिला आहे झेड इक्वल्स टू 0 to 0.5 आणि झेड 0.5चं एरिया आपल्याला गिवन दिलं आहे 0.1915. पहिले काय करायचं? नेहमी क्वेश्चनमध्ये बघताना व्हॅल्यूज ज्या आहेत का त्या हायलाईट करून घ्यायच्या. म्हणजे व्हॅल्यू काय करायचं? व्हॅल्यूजला आहे ना कम्फर्टेबल फॉर्ममध्ये आणायचं. आणि जर जेव्हा आपला जो क्वेश्चन जो कम्फर्टेबल फॉर्ममध्ये आला ना मग आपल्याला आन्सर पण फाइंड आउट करताना मजा येते. पहिलं काय आपल्याला मीन दिलेला आहे. मीन जो की आपण पाहिला होता म्हणजे आपण डिनोट कशाने करतो? एक्स बार. अगोदर आपण काय करूया? गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. म्हणजे मीन एक्स बार इक्वल्स टू 90. आता काय करायचं? नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये नेहमी जे काही आपल्याला व्हॅल्यूसोबत जे युनिट दिलेलं असतं ना ते युनिट नाही घ्यायचं, फक्त व्हॅल्यूज घ्यायच्या. म्हणजे एक्स बार काय दिले आपल्याला? 90. स्टँडर्ड डेव्हिएशन सिग्मा जो किती आहे? 20. नंतर आता काय राहिला? 100 राहिला. बरोबर. आता एक्स बार आणि सिग्मा सोडला तर जो काही राहतो तो आपला एक्स राहतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. काय? एक्स बार आणि सिग्मा सोडला तर आपला जो काही राहतो तो काय असतो? आपला एक्स. म्हणजे आपल्याला एक्स किती? एकच दिलेला आहे. बरोबर आहे. मग पहिल्यांदा काय करायचं? फॉर्म्युला. फर्स्ट फॉर्म्युला काय पाहिलं आपण? झेड इक्वल्स टू स्टेप 1 झेड इक्वल्स टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड सिग्मा. एक्स काय आपला? 100 मायनस एक्स बार 90 डिवाइड सिग्मा 20. तर तो काय आला आपला? 0.5. झेड आला आपला 0.5. आणि नेहमी लक्षात ठेवायचं झेड जो असतो झेड आपल्याला जो आपल्याला गिवन दिलेला आहे ना तेच आपलं आन्सर येतं. झेड इक्वल्स टू 0.5. आणि एकतर 0.5 जे आपल्याला क्वेश्चनमध्ये जो दिलेला असतो तो झेड, एकतर तो आन्सर जे येते नेहमी एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हमध्ये येतं. व्हॅल्यू सेम राहते, फक्त एकतर तो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हमध्ये येतो. ठीक आहे. आणि आपल्याला त्याचाच एरिया गिवन दिलेला असतो. तो काय दिलेला आहे आपल्याला? 0.1915. आता स्टेप सेकंडमध्ये बघणार. आता आपल्याला व्हॅल्यू किती दिलेली आहे? एक्स एकच दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे एरिया आपल्याला एकच दिलेला आहे. मग आपण पहिला फॉर्म्युला यूज करणार. रिक्वायर्ड एरिया इक्वल्स टू 0.5 मायनस गिवन एरिया. आता बघा 0.5 हा इथला घेतलेला नाही आहे. तो काय आपला डायरेक्ट फॉर्म्युला आहे 0.5 इक्वल्स मायनस गिवन एरिया. आता 0.5 मायनस गिवन एरिया किती? 0.5चा जो आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो 0.1915 इक्वल्स टू म्हणजे आपल्याला काय भेटला? 0.3085. ओके. आला आपला रिक्वायर्ड एरिया. स्टेप थर्डमध्ये काय करणार? आपण एक ग्राफ काढायचा. एक्स वाय ॲक्सिस काढून घ्यायच्या. इथं 0 1 2 3 इकडे निगेटिव्ह -1 -2. ओके. आता आपलं 0 नंतर काय करायची? एक अशी मस्त एक महादेवाची पिंड काढायची. ओके. अशी काढली व्यवस्थित काढा ती. आता काय इथं 0.5 आहे झेड.
म्हणजे 0 आणि 1च्या मध्ये असेल, बरोबर. म्हणजे काय येईल, हा आपला असा आहे सपोज. आता पहिला काय करू आपण, थोडं असं करूया, इकडे असं डॉटेड पोर्शन दाखवूया. का, कारण ह्या साईडचा एरिया आहे ना आपल्याला, म्हणून. आणि हा जो राहतो आपला 0.5, हा काय आपला गिवन एरिया, गिवन एरिया, जो की आपल्याला किती आहे 0.5. आणि हे जे डॉटेड जे पोर्शन राहतात तो काय असतो आपला रिक्वायर्ड एरिया. रिक्वायर्ड एरिया तो किती आला आहे आपला 0.3085. पहिलं काय केलं आपण, गिवन लिहून घेतलं, एक्स बार सिग्मा एक्स, नंतर आपण फॉर्म्युला झेड इक्वल्स टू एक्स मायनस एक्स बार डिवाइड बाय सिग्मा, नंतर रिक्वायर्ड एरिया 0.5 मायनस गिवन एरिया, आणि नंतर आपण एक ग्राफ काढला. पहिला हे झेड काय आहे ना तो बघायचा, तो किती आला आपला 0 आणि 1च्या मध्ये, 0.5 आहे. तर त्याला एक अशा लाईन्स काढून घेतल्या आपण आडव्या, आणि जो बाकीचा जो पोर्शन जो राहतो, जो आपण डॉटेडने प्लॉट केलेला आहे, तो काय असतो आपला रिक्वायर्ड एरिया, गिवन एरिया आणि रिक्वायर्ड एरिया. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. The lifetime of a certain component has a normal distribution, mean 400, hour of standard deviation 50 hours, assuming normal sample of 1000 components. Determine approximately the number of components whose lifetime between 340 आणि 460 hour. एरिया झेडच्या आपल्याला दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, झेड इक्वल्स टू 1.3 1.2 आणि 1.3, आणि त्याचे आपल्याला एरियाज गिवन दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला इथे किती दिलेले आहेत, झेड किती दिलेले आपले 2, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय असतील 2 एरिया असतील. फर्स्ट आफ्टर ऑल गिवन, पहिलं काय मीन म्हणजे एक्स बार 4000, नंतर स्टँडर्ड डेविएशन सिग्मा 50, आणि हे जे असतात 1000 2000 4000 किंवा 5000 असे जे मोठे नंबरमध्ये दिलेले असतात ना, तो काय असतो आपला कॅपिटल एन. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता स्टेप 1 आपल्याला किती दिलेले आहेत, 2 दिलेले आहेत, बरोबर. म्हणजे आपण एकदा Z1 घेऊ आणि एकदा Z2 घेऊ. म्हणजे इकडे काय येईल x1 मायनस एक्स बार डिवायडेड सिग्मा. ठीक आहे, आपण इथे घेऊ वाटलं असं. x1 किती आहे 340 आणि x2 इज 465. Z2 इक्वल्स टू x2 मायनस एक्स बार डिवायडेड सिग्मा. x1 काय आपला 340 मायनस एक्स बार 400 डिवाइड सिग्मा 50. इकडं x2 465 एक्स बार 4000 डिवायडेड सिग्मा 50. हे काढलं तर आपल्याला काय येईल इथे मायनस 1.2 आणि हा काय आला 1.3 आला. झेड आला 1.2 1.3, म्हणजे व्हॅल्यू सेम राहतेच, व्हॅल्यू तीच येते, फक्त साईन चेंज होतात, एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हमध्ये येते. आणि जर झेड जर वेगळा आला, आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेला जो झेड आहे त्यापैकी वेगळा आला, तर समजायचं की आपलं तिथं उत्तर चुकलेलं आहे. आता आपल्याला किती दिलेले आहेत, 2 एरिया गिवन दिलेले आहेत. मग म्हटल्यावरती आपण रिक्वायर्ड एरिया काय घेणार, रिक्वायर्ड एरिया इक्वल्स टू A1 प्लस A2, A1 प्लस A2 घेणार. पहिला एरिया किती आहे 1.2, 1.2साठी काय दिलेलं आहे आपल्याला 0.3849. एरिया सेकंड 1.3 जो की 0.4032. त्याची ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटतो 0.7811. आणि आपल्याला कॅपिटल एन दिलेला आहे, कॅपिटल एन काय करायचा मल्टिप्लाय ह्याला 100 करणार. म्हणजे तो काय किती येतो आपला 788.1. हा आपला रिक्वायर्ड एरिया. आता स्टेप 3 मध्ये ग्राफ 0 1 2 3 -1 -2 -3. ओके, आता असं घ्यायचं, काढायचं, व्यवस्थित काढा. किती किती -1.2 मायनस म्हणल्यावर तिथे येईल -1.2 इथे, आणि 1.3
यश असेल, बरोबर. म्हणजे हा आपला एरिया जो आहे तो इथे आला आहे, दोघांच्या मध्ये आलेला आहे. म्हटल्यावरती काय करणार आपण, डॉटेड पोर्शन काय करायचा, मधलं पोर्शन करायचं ज्यावेळेस असं येतं त्यावेळेस. ठीक आहे, ठीक आहे. तिथे काय म्हणणार, मग इथे जो पॉईंट आहे ना तो असा हायलाईट करायचा 1.3. इकडे काय आहे 1.2 आहे ना, म्हणजे -1.2. ठीक आहे. आणि हा जो आपला आहे, जो आला आहे तो काय आपला रिक्वायर्ड एरिया, डॉटेड पोर्शन रिक्वायर्ड एरिया, जो की किती आला आहे आपला, हा लिहायचा 0.7881. हा लिहायचा नेहमी. इथे ग्राफमध्ये प्लॉट करताना नेहमी हा प्लॉट करायचा. हा केला तरी चालतो, पण शक्यतो हाच करा. आपण काय पाहिलं, गिवन लिहिलं पहिल्यांदा. आपल्याला ह्याच्यामध्ये 2 एरिया गिवन होते, म्हणजे x1 आणि x बार लिहिला. x1 आणि x2 लिहिला. x बार सिग्मा कॅपिटल एन दिलेला होता, जो की आपण जे आपलं फायनल जे आन्सर येतं त्यावेळेस आपण तो कॅपिटल एन त्याला मल्टिप्लाय करतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आपण z1 z2 लिहिलं, x1 मायनस x बार डिवायडेड बाय सिग्मा, z2साठी x2 मायनस x बार डिवायडेड बाय सिग्मा. नंतर आपण रिक्वायर्ड एरिया काढला, जो की इक्वल्स टू आपल्याला 2 एरिया गिवन होते म्हणून a1 प्लस a2 केलं. आणि नंतर आपल्याला आन्सर जे भेटलं त्याला आपण एनने मल्टिप्लाय केलं आणि नंतर आपण ग्राफ प्लॉट केलं. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. इन अ सर्टन एक्झामिनेशन टेस्ट 2000 स्टुडंट्स appear in a subject of mathematics. Average marks obtained were 50%. Standard deviation 5%. How many students do you accept to obtain more than 60% more than marks, supposing that marks are distributed normally? Given area z equals to 0.4772. आता given फर्स्ट आफ्टर ऑल गिवन, पहिले काय एक्स बार, हा काय आपला कॅपिटल एन आहे. एक्स बार घेऊ पहिला आपण. एक्स बार 50, स्टँडर्ड डेविएशन सिग्मा 5, नंतर एक्स 60 आणि म्हणजे एक्स बार आणि सिग्मा सोडला तर आपला जो काय राहतो तो आपला एक्स राहतो. आणि आपलं कॅपिटल एन आहे, कॅपिटल एन किती दिलेला आहे, जो की 2000. ठीक आहे. स्टेप 1, झेड इक्वल्स टू एक्स मायनस एक्स बार डिवायडेड सिग्मा. झेड किती आहे 60 मायनस एक्स बार 50 डिवायडेड सिग्मा 5, तो किती आला आपला Z2 आला. झेड इक्वल्स टू 2 आणि आपल्याला एकच एरिया गिवन आहे म्हटल्यावरती आपण काय करणार, रिक्वायर्ड एरिया इक्वल्स टू 0.5 मायनस गिवन एरिया. 0.5 मायनस गिवन एरिया 2चा किती दिलेला आहे 0.4772, तो किती आला 0.0228. आणि कॅपिटल आपण एननी करणार, सॉरी मल्टिप्लाय आपण एन करणार. एन किती दिलेलं आपल्याला 2000. हे आपण केलं तर किती भेटतं आपल्याला 45.6. नंतर स्टेप 3मध्ये ग्राफ 0 1 2 3 -1 -2 2 आहे असा आला. म्हणल्यावरती आपण हा पोर्शन असं करणार. आणि हा जो आपला राहतो हा काय असतो आपला रिक्वायर्ड एरिया. हा काय आपला गिवन एरिया रिक्वायर्ड एरिया, जो की किती आला आपला 46.6. गिवन एरिया इक्वल्स टू 2.